नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट 2025 सात्यांनी नोंदणी करण्याची तारीख सुरू झालेली आहे. 15/12/2025 पासून ही तारीख सुरू झालेली आहे. आपल्याला नोंदणी करता येईल. या नोंदणीसाठी आपल्याला ह्या वेबसाईटवर येऊन रजिस्ट्रेट हिअर याच्यावर क्लिक करावं लागेल. ही वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. या आधी आपल्याला ह्या गाईडलाईन्स वाचायच्या आहेत आणि या गाईडलाईनच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार आहे की या पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे. यासाठीचं हे जे पत्र आहे पवित्र प्रणालीमार्फत नोंदणी करण्याबाबत सूचना, याच्यामध्ये पृष्ठ क्रमांक 16वर आल्यानंतर आपल्याला ही कागदपत्रांची यादी दिसेल. कारण की आता आपण फक्त प्रमाणपत्र अपलोड करणार आहोत आणि हीच प्रमाणपत्र आपल्याला नोंदणीच्या वेळेस दाखवावी लागणार आहेत. तर ही कोणकोणती प्रमाणपत्र आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. यात वर्गवारी करण्यात आलेली आहे. पहिला वयाचा पुरावा आहे. यासाठी या खालीलपैकी कोणता एक पुरावा लागणार आहे. 10वीचे म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ज्याच्यावर वयाचा जन्म तारखेचा उल्लेख आहे, किंवा सक्षम अधिकाऱ्याने केलेले वयाचे प्रमाणपत्र, किंवा जन्मदिनांक असलेला शाळा सोडल्याचा दाखला, महाविद्यालय सोडल्याचा दाखला, किंवा नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतीचा जन्म दाखला. म्हणजे यापैकी कोणताही एक पुरावा लागणार आहे वयाच्या पुराव्यासाठी. दुसरं लागणार आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक इत्यादीचा पुरावा. शैक्षणिक म्हणजे जे आपलं ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन, BSc, BCom, BA ह्या गोष्टी हे शैक्षणिकमध्ये येतात. आणि व्यावसायिकमध्ये DTED, BEd, MAd ह्या पात्रता येतात. तर ह्या टीचर एज्युकेशनशी संबंधित म्हणजे व्यावसायिक, आणि शैक्षणिक म्हणजे जे आपलं ग्रॅज्युएशन असतं, पोस्ट ग्रॅज्युएशन, सिनियर कॉलेजमधलं ते शैक्षणिक. आता ह्यापैकी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे बघा. तर पहिलं माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे SSCचं परीक्षेचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्ही लागणार आहे. मार्कशीट आणि सर्टिफिकेट असे दोन्ही लागणार आहेत. हे संबंधित मंडळाचं पाहिजे, याच्याऐवजी शाळा किंवा महाविद्यालयाने दिलेलं चालणार नाहीये. बोर्डाचं प्रमाणपत्र आणि मार्कशीट दोन्ही असायला पाहिजे. याचबद्दल 12वीचं सुद्धा म्हणजे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वीचं सुद्धा गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्ही पाहिजे, म्हणजे मार्कशीट आणि सर्टिफिकेट असे दोन्ही पाहिजेत. तर हे दोन्ही नसतील तर ते जमा करा. त्यानंतर जी पदवी परीक्षा आहेत किंवा पदविका म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री जे असतील ते त्यांनी दिलेलं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे डिग्री प्रमाणपत्र या ठिकाणी पाहिजे. या दोन्ही गोष्टी मागितलेल्या आहेत, जे डॉक्युमेंट्स आहेत. नंतर पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर त्याचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, ज्या ज्या पात्रता आपण दाखवणार आहोत त्या सगळ्यांचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. आणि याशिवाय 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी यासाठीची अध्यापन विषय गटातील पदांसाठी आवश्यक म्हणजे आपलं DTED, BEd यांचे प्रमाणपत्र आणि यांचं गुणपत्रक पाहिजे. याशिवाय आपण आता नवीन पद्धतीप्रमाणे पर्सेंटेज दिलेलं नसतात, तर हे पर्सेंटेज काढून आपल्याला हे पर्सेंटेज कोणत्या सूत्रानुसार काढलंय त्या सूत्राचा पुरावा, किंवा मग संबंधित शाळा, महाविद्यालय असेल किंवा विद्यापीठ असेल त्यांचा सही शिक्का असलेलं आणि त्या ग्रेड पेचं रूपांतर प्रमाणपत्रात टक्केवारीत केलेलं अशा आशयाचं आपल्याला प्रमाणपत्र इथे अपलोड करावं लागणार आहे. या ठिकाणी पुरावा द्यावा लागणार की कोणत्या पुराव्याच्या आधारे या ग्रेडचं रूपांतर आपण प्रमाणपत्रामध्ये केलेलं आहे. याचा जो विद्यापीठाचा सर्वसाधारण फॉर्म्युला आहे जो UGCने दिलेला आहे त्याचा मी एक व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही शोधा. त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे की UGCचा कोणत्या नियमानुसार या ग्रेड पेचं रूपांतर आपण कशा पद्धतीने करतो, तर तो सुद्धा एक पुरावा होऊ शकेल. या व्यतिरिक्त आपण जेथून डिग्री घेतलेली आहे त्या महाविद्यालय आणि त्या विद्यापीठात चौकशी करून आपण हे प्रमाणपत्र मिळवा. तयार करून प्रमाणपत्र आपण तयार करा वाटल्यास, आणि त्यावर संबंधित महाविद्यालय किंवा बोर्डात विद्यापीठाची आपल्याला सही शिक्का घेता येईल. त्यानंतर 1ली ते 8वी करता जर आपण अप्लाय करणार असाल तर CTET किंवा TET हे पात्र असल्याचे प्रमाणपत्र आपल्याला इथे लागणार आहे. आता इथे एक प्रश्न बरेच जण विचारत होतात की CTET चालणार आहे का महाराष्ट्रात, तर इथे स्पष्ट लिहिलं आहे TET किंवा CTET. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये CTET सुद्धा प्रमाणपत्र स्वीकारार्ह आहे. यानंतर TIT जी परीक्षा झाली आता त्याचं गुणपत्रक आणि आपलं नाव असलेलं पृष्ठाची प्रत उमेदवारांनी सादर करणं आवश्यक आहे. तर ह्या पात्रता आहेत शैक्षणिक आणि व्यावसायिक संदर्भात. यानंतर उमेदवार मागासवर्गीय असल्याचा पुरावा,
यासाठीचं जात प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. ज्या ज्या जातीसाठी जे जे आवश्यक आहे ते प्रमाणपत्र इथे सादर करणं गरजेचं आहे. यामध्ये मात्र जात पडताळणी प्रमाणपत्राचा उल्लेख इथे दिसत नाहीये. फक्त जात प्रमाणपत्र म्हटलेलं आहे. जात पडताळणीच्या संदर्भात काय आहे ते इथे काही उल्लेख मला दिसलेला नाहीये. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे. ज्या ज्या आरक्षित गटासाठी आवश्यक आहे त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पाहिजे. त्याची तारीख जी आहे ती या आर्थिक वर्षासाठी लागू असलेली पाहिजे. त्यानंतर दिव्यांग असल्याचा पुरावा जर हे लागू असेल तर, माजी सैनिक असल्याचा पुरावा जर लागू असेल तर, महिला आरक्षणाच्या बाबतीत जर मागासवर्गीय महिला असतील आणि त्या प्रवर्गासाठी ज्या मागासवर्गात त्या महिला आहेत त्या प्रवर्गामध्ये जर नॉन क्रिमिलियर लागत असेल तर नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. महिला ज्या प्रवर्गासाठी आहे त्या प्रवर्गासाठी जर नॉन क्रिमिलियर लागत नसेल तर त्यांच्याकडे तशा प्रकारचं असण्याचं गरजेचं नाहीये. फक्त त्या ठिकाणी महिलांकडे महाराष्ट्रात राहिल्याचा किंवा महाराष्ट्राच्या रहिवासी असल्याचा पुरावा त्या ठिकाणी म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. खेळाडूंसाठी त्यांचं जे आवश्यक प्रमाणपत्र असेल ते असलं पाहिजे. अनाथ असल्याचा पुरावा ज्या संबंधित महाराष्ट्र शासनाच्या खात्याकडून दिला तर तो असला पाहिजे. प्रकल्पग्रस्त असल्याचा पुरावा असला पाहिजे. भूकंपग्रस्त असल्याचा पुरावा, पदवीधर अंशकालीन कर्मचारी असल्याचा पुरावा, ज्यांनी महाराष्ट्राच्या सेवायोजन कार्यालयाकडे नोंदणी केली आहे पण अद्याप नोकरी मिळेल नाही अशा स्वरूपाचा काही दाखला असेल तर तो, विवाहित महिलांच्या नावात बदल असल्याचा पुरावा हा बऱ्याच जणांना लागत असतो. या ठिकाणी दोन डॉक्युमेंट दिलेले आहे. प्रमाणपत्र म्हटलेलं आहे विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्र, नावात बदल असल्या तर या दोनपैकी एक पुरावा या ठिकाणी लागणार आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र एका साध्या कागदावर टंकलिखित करून म्हणजे टाईप करून उमेदवारांनी हे प्रमाणपत्र सादर करायचं आहे आणि यानुसार हे लिहायचं आहे की ज्या अपत्यांची संख्या 2 पेक्षा जास्त नाही आणि ती त्यांचे दिनांक हा 28/3/2006 त्यानंतर नाही. तर याचा पुरावा, याचा जो विहित नमुना, हा विहित नमुना मी इंटरनेटवर शोधला, तो मला एका वेबसाईटवर मिळाला. ज्यावेळेस मी हा इथे या पद्धतीने शोधलं त्यावेळेस महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कच्या इथे स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन सर्टिफिकेट इथे असं मला मिळालं. ह्या अशा पद्धतीने तो दाखला इथे मला दिसला. तसा इंटरनेटवर मिळतोय. याच्यावरती या वेबसाईटवर आहे की नाही मला इथे दिसला नाही, पवित्र पोर्टलच्या साईटवर. मात्र ही सुद्धा शासनाचीच वेबसाईट आहे, एक्साइज मिनिस्ट्रीची ही वेबसाईट आहे, त्यामुळे हा सुद्धा आपण घ्यायला हरकत नाही. याचा आपण स्क्रीनशॉट काढा. फक्त इथे तारीख वेगळी दिलेली आहे आणि या आपण जे आता सूचना बघतोय त्याच्यामध्ये एक वेगळी तारीख दिसते. तर थोडा हा मला वाटतं या संदर्भात संदिग्धता मला दिसते. त्यानंतर संगणक हाताळणी आणि वापराबाबतचे ज्ञान म्हणजे MKCL किंवा कोणता कम्प्युटरचे जे जे संगणकाचे कोर्सेस आपण केलेले असतील त्या संदर्भातलं जर आपण काही शिक्षण घेतलं असेल तर त्याचं सुद्धा प्रमाणपत्र इथे देणं गरजेचं आहे. असे एकंदरीत 15 प्रमाणपत्रांचे स्वरूप इथे दिलेलं आहे. थोडक्यात